पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या सगळ्या प्रवाशांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे। विरार लोकलमध्ये कशा पद्धतीने प्रवाशांची दादागिरी चालते त्याची दृश्य आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। पोलीस या गुंडांना काहीही करू शकत नाही अशा अनेक टोळ्या आहेत ज्या लोकल ट्रेनमधनं रोज प्रवास करतात, प्रवाशांची अडवणूक करतात, प्रवाशांना आतमध्ये येण्यास मनाई करतात, त्यांना मारामारी करतात, मारहाण करतात। त्याची ही दृश्य आहेत आणि आपण बघतोय की दरवाजामध्येच अनेक प्रवासी बसून राहिलेले असतात आणि जे प्रवासी उभे असतात ते देखील नवीन प्रवाशांना म्हणजे पुढचं जेव्हा स्टेशन येतं तेव्हा नवीन प्रवाशांना आतमध्ये यायला मनाई करतात। रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मधु कोटियन आपल्या सोबत आहेत। कोटियन साहेब, जर अशा पद्धतीने प्रवासी ग्रुप दादागिरी करत असतील तर त्यांच्या विरोधात तक्रार कोणाकडे करायची असते, तुम्ही काय मार्गदर्शन कराल? असे वेस्टर्न रेल्वेमध्ये आणि विशेष करून त्या विरार लोकलमध्ये हे आपल्याला बघायला मिळतं। हे आज काय नवीन नाही आहे, हे कित्येक वर्षापासून अशाच पद्धतीची मॉडेस ऑफ ऑपरेंडी रेग्युलर जे प्रवास करणारी जी गँग आहे ते दुसऱ्या कोणालाही नवीन लोकांना आतमध्ये शिरू देत नाहीये। हे गोष्टी जीआरपी आणि आरपीएफ वाल्यांना सुद्धा त्याचा कल्पना आहे, कारण बऱ्याच वेळेला असं प्रकारचा मारहाण झालेली आहे आणि काही वेळेला त्यांना रनिंग ट्रेन मधून सुद्धा बाहेर ढकललेला आहे प्लॅटफॉर्मवरती। आणि त्याचा एक अनुभव मी स्वतः पण काही वर्षापूर्वी या वेस्टर्न विरार गाडीमध्ये मी घेतलेला आहे। मारहाण करून मलाही बाहेर दादरला फेकून दिलेला आहे। पण असं आहे की जीआरपी वाल्यांना आरपीएफ वाल्यांना या गोष्टीचा चांगलं कल्पना आहे। प्रवासी जाऊन तक्रारी करतात पण पोलीस या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कारवाई करत नाहीये। असं म्हणायला पाहिजे की या गँगला किंवा ग्रुपला ते घाबरतात असंच म्हणायला पाहिजे, कारण कमिशनर आयजी यांनाही त्याचा चांगला कल्पना आहे की अशा प्रकारचा गँग त्या पर्टिक्युलरली विरार बाउंड ट्रेन जी आहे त्याच्यामध्ये ही गँग कार्यरत आहे। आणि याचा कंप्लेंट प्रवासी संघटना म्हणून सुद्धा आम्ही केलेला आहे। पण नेहमी त्यांचा की रोज का होता है, अब इसको हम क्या करेंगे असं करून आम्ही काही करू शकत नाही असं हे सरळ सरळ हात वरती करतायत। आपण हा प्रकार जो बघतोय तो विरार लोकल मधला आहे, फक्त या एका लोकल पुरता हा प्रकार मर्यादित आहे का असंख्य लोकलमध्ये किंवा असंख्य प्रवाशांना याचा त्रास होतो? हे लांब पल्ल्याच्या गाड्यामध्ये आणि आता मी सेंट्रल रेल्वेचा पण अनुभव घेतलेला आहे आम्ही। अशा प्रकारचं उल्लडबाजी सेंट्रल रेल्वेमध्ये का होत नाही? इथे सुद्धा कल्याण पासून पुढे कर्जत, कसारा आणि खोपोली सेक्शन आहे जे 100 किलोमीटरच्या वरती आहे, तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं उल्लडबाजी होत नाहीये कारण कारवाई होतोय। पण वेस्टर्न मध्ये अशा प्रकारच्या उल्लडबाजीला आला घालण्यासाठी कारवाई प्रकार नामचं काही चीज दिसत नाहीये, म्हणून हे प्रकार वारंवार घडतायत आणि इतर लोकांना त्याचा माहिती मेसेज जातं म्हणून त्या डब्यामध्ये कोणी प्रवास करत नाहीये। आणि ज्यांना कल्पना नाहीये, जे बाहेरून समजा कोणी नवका कोण आला तर त्याला ह्याचं कल्पना नसतं की आपली धुलाई होईल की आपल्याला रनिंग ट्रेन मधून बाहेर फेकले जाईल, याचा कल्पना नसतं आणि अशा वेळेला तो विक्टिमाइज ठरतो तो व्यक्ती। धन्यवाद कोटियन साहेब, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। आपण आपले प्रतिनिधी मयांक भागवत यांच्याकडे जाऊया। मयांक, हा किती वाजेच्या सुमारासचा सगळा प्रकार आहे आणि नेमका काय प्रकार घडलाय? श्रीरंग, काल 8:26 चर्चगेटकडून विरारकडे जी ट्रेन निघाली होती त्या ट्रेनमधला हा प्रकार आहे। माझ्या एका मित्रानेच हा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे, तो सुद्धा या ट्रेनमध्ये होता आणि दादर स्टेशनमध्ये काही प्रवासी या विरार फास्ट लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा गेटवरती उभ्या असलेल्या काही व्यक्तींनी पॅसेंजर्सनी त्या व्यक्तींना अडवलं। एवढंच अडवलं नाही तर त्यांना ट्रेनमध्ये चढूही दिलं नाही। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की वेस्टर्न रेल्वेवरती काही गँग ऑपरेट करतात ज्या भाईंदर, नाला सोपारा, वसई आणि विरार या भागामध्ये राहतात आणि ही माणसं जी आहेत, हे व्यक्ती जे आहेत प्रवासी, हे गेट अडवून बसतात आणि गेट अडवल्यानंतर कोणत्याही माणसाला नवीन हे दादर स्टेशनला किंवा अंधेरी स्टेशनला, बँड्रा स्टेशनला चढू देत नाहीत। गँगमध्ये बसून राहतात आणि त्यामुळे लोकांना जो आहे तो अडचणीचा सामना करावा लागतो। वारंवार याबद्दल जे आहे ते पोलिसांना सांगितलं जातं। हा व्हिडिओ माझ्याकडे आल्यानंतर मी हा व्हिडिओ वेस्टर्न रेल्वेचे डीसीपी दीपक देवराज यांना पाठवलेला आहे आणि त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये आता ते स्वतः चौकशी करतील
करतील आणि जर असे प्रकार होत असतील तर त्यांना आळा बसवण्यासाठी GRP आणि RPF एक वेगळं अभियान जे आहे ते सुरू करतील. असं अभियान जे आहे ते या आधी राबवण्यात आलं. मात्र ह्या टोळ्या ज्या आहेत त्यांना टोळ्याच म्हणू शकतो आपण, गुंडांच्या टोळ्या म्हटलं तरी त्यांना चुकीचं ठरणार नाही, कारण या टोळ्या गुंडांप्रमाणेच वागतात. जागा आपलीच आहे असं त्या वाटून त्या ठिकाणी बसतात आणि कुठल्याही नवीन प्रवाशाला ते दादर स्टेशनला किंवा बँड्रा स्टेशनला विरार ट्रेनमध्ये चढू देत नाहीत. आणि एखादा पॅसेंजर जर चढलाच त्यांच्या मनमानीला धक्काबुक्की करून किंवा त्यांना न मानून तर त्याला पुढे त्रास दिला जातो आणि त्याला कधी कधी जे आहे ते ट्रेनमधनं धक्काही मारला जातो. त्यामुळे अशा टोळक्यांचा बंदोबस्त मुंबई पोलिसांनी लवकरच करायला हवा, GRPने लवकरच करायला हवा, जेणेकरून प्रवाशांना प्रवास करण्याचा जो हक्क आहे तो मिळेल. श्रीरंग, धन्यवाद मयांक, तू दिलेल्या माहितीबद्दल. आपण जी दृश्य बघतोय ती वेस्टर्न रेल्वेची आहेत. चर्चगेटहून विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये हा प्रकार घडलेला आहे. काही प्रवाशांनी लोकलचे दरवाजे अडवून धरलेले आहेत, ज्यामुळे पुढच्या स्टेशनवर ट्रेनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांना ट्रेनमध्ये शिरता येत नाही आणि यामुळेच अनेकदा अपघात देखील होतात, कारण काही प्रवासी दरवाजाला लटकून याच टोळ्यांमुळे प्रवास करत असतात.